राज्यभरातून दुचाकीची चोरी करून त्यांची विक्री करणारा चोरटा परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकलाय। त्याच्याकडून तब्बल 20 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। त्याच्या सोबत आणखी एक जण असल्याची माहिती मिळाली असून त्याच्याकडून आणखी काही दुचाकी हस्तगत करण्यात येतील अशी शक्यता परभणी पोलिसांनी वर्तवली आहे। पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी शहरातल्या दुचाकी चोरीचा आढावा घेण्याबाबत आदेशित केलं होतं। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी याबाबत पथक तयार करून तपास कामी रवाना केलं होतं। यामध्ये उपनिरीक्षक अजित बिराजदार, बालासाहेब तुपसमुद्रे, रवी जाधव, रफिउद्दीन शेख, निलेश परसोडे, हुसेन पठाण, गणेश कोटकर, बालाजी रेड्डी, गौस पठाण यांनी तांत्रिक विश्लेषण करून दुचाकी चोरीचे बरेच गुन्हे अखिल महबूब शेख राहणार मंगळवारपेठ आंबेजोगाई यानं केल्याचं निष्पन्न केलं। त्यावरून त्याला परळीतून ताब्यात घेण्यात आलं। त्यानं परभणीसह अन्य जिल्ह्यातून दुचाकी चोरल्याची माहिती दिली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती मुत्तेपोड, गोपीनाथ वाघमारे, अजित बिराजदार यांच्या पथकांनी बीड, परळी, लातूर, मुरुड, बार्शी, सोलापूर अशा विविध ठिकाणांहून 20 दुचाकी हस्तगत केल्या आहेत। त्यानं चोरी केलेल्या दुचाकींची विल्हेवाट लावणारा त्याचा साथीदार असून पोलीस त्याचाही शोध घेत आहेत। त्याच्याकडे आणखी काही दुचाकी असल्याची माहिती आरोपींनी दिली आहे। त्या आरोपीला न्यायालयासमोर हजर केला असता त्याला 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या आरोपीकडून परभणी जिल्ह्यातील 6, सोलापूर जिल्ह्यातून 2, लातूर जिल्ह्यातून 2 असे एकूण 10 गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी दिली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये मागील काही 1 महिन्यापासून मोटरसायकल चोरीचे सत्र सुरू झाले होते। त्यामध्ये पहिल्यांदा शक्यतो या कोणत्या कंपनीच्या मोटरसायकल चोरल्या जातात या बाबतीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख आदरणीय रवींद्रसिंह परदेशी सर यांनी त्या जागी जाऊन वाहनांचे स्पॉट लोकेशन, जिथे ही वाहनं चोरल्या जातात त्याच भागात ही वाहनं चोरल्या नेमकी का जातात, त्या भागात असणारा व्यवसाय, रहदारी या बाबतीमध्ये सविस्तर अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या। त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आमची LCBची टीम, त्यामध्ये PSI अजित बिराजदार, PSI गोपीनाथ वाघमारे आणि मदतीला टीम, सोबत आमची सायबर, सोबत आमची CCTV टीम, या सगळ्या टीमनी याचा अभ्यास केला। आणि या अनुषंगाने प्रॉपर शहरामधून तसेच काही जिंतूर भागातून, काही गंगाखेड भागातून ज्या काही चोरल्या गाड्या गेल्या त्या सगळ्या गाड्यांचा एकत्र डाटा तयार करण्यात आला। त्या ज्या दिवशी ह्या गाड्या चोरल्या गेल्या त्या दिवशी त्या स्पॉटवरून डंप डाटा कव्हर करणे, काही तांत्रिक पुराव्याचा शोध घेणे अशाही काही यामध्ये गोष्टी साधल्या गेल्या। त्या अनुषंगाने परळी, जिल्हा बीड येथील रेकॉर्डवरील आरोपी अखिल महबूब शेख व 36 याच्या अनुषंगाने काही माहिती, काही पुरावे त्यामध्ये उपलब्ध झाले। त्यास ताब्यात घेऊन त्यामध्ये चौकशी केली असता त्यांनी परभणी जिल्ह्यातून गंगाखेडमधून अशा बऱ्याच ठिकाणून बऱ्याचशा मोटरसायकल चोरून नेल्याच्या काही बाबी पोलिसांनी व्यक्त केल्या सांगितलेल्या आहेत। त्या अनुषंगाने त्याचा मान्य न्यायालयाकडनं दोनदा विचार घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने एक स्वतंत्र टीम तयार करून मान्य पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वामध्ये, मार्गदर्शनामध्ये बीड जिल्हा, इतर सोलापूर जिल्हा या भागातून गाड्याची रिकव्हरी करण्यात आलेली आहे। आतापर्यंत शक्यतो फॅशन आणि हिरो होंडा कंपनीच्याच गाड्या त्यांनी अधिक चोरल्याची बाब निष्पन्न झाली असून 20 गाड्या आतापर्यंत रिकव्हर झाल्या आहेत आणि साधारणतः अजून 10 गाड्याची कबुली त्यांनी दिलेली आहे। माननीय न्यायालयाने त्याला वाढीव पिशव्या देण्यात आला असून पुढील तपास परभणी पोलीस करत आहेत।